श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण रोज देवाची पूजा करतो. कधी दिवा लावतो, कधी फूल अर्पण करतो, कधी नमस्कार करतो. पण मनात नेहमी एक प्रश्न येतो की ही पूजा खरंच देवापर्यंत पोहोचते का? देव आपल्या भावना स्वीकारतो का? तर याचं उत्तर आहे हो. देव आपल्या भावनाच सर्वात आधी पाहतो. देवाला सोने चांदी हिरे मोती लागत नाही. देवाला भाव लागतो, श्रद्धा लागते आणि शुद्ध मन लागते. सर्वात आधी जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा आपलं मन स्वच्छ हवं. मनात राग नसावा, द्वेष नसावा, लोभ नसावा, अहंकार नसावा. मनात जर हे दोष असतील तर पूजा कितीही केली तरी देवापर्यंत पोहोचत नाही. पण मनात जर प्रेम असेल, दया असेल, श्रद्धा असेल तर अगदी छोटं फूल सुद्धा देव अर्पण करतो. तर छोटं फूल सुद्धा देव आनंदाने स्वीकारतो. देवापर्यंत पोहोचण्यासाठी रोज थोडा वेळ नामस्मरण करा. खूप महत्वाचं आहे नामस्मरण. रामकृष्ण हरी, स्वामी समर्थ, जय श्रीराम अशी कोणतीही मंत्र जप रोज केला की आपलं मन शांत होतं आणि देवाशी आपली नाड जुडते. सत्संग ऐकला पाहिजे, संताची वाणी ऐकली पाहिजे, कारण संताच्या वाणीत देवाची शक्ती असते. देवपूजेचा खरा मार्ग सेवा आहे. आपण एखाद्या भुकेल्याला अन्न दिलं, एखाद्याला पाणी दिलं, एखाद्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले तर तोच देव आनंदित होतो. कारण प्रत्येक जीवात देव आहे. म्हणून म्हणतात जीवसेवा ही शिवसेवा. जसं गायी, कुत्रे, ढोरं यांची सेवा करा. देवापर्यंत जाण्यासाठी काही छोटे नियम पाळले पाहिजेत. रोज सकाळी स्नान करून दिवा लावावा. देवाला स्वच्छ पाणी, फूल अर्पण करावे. त्यानंतर हात जोडून शांतीने प्रार्थना करावी. आपण देवाला जे काही प्रसाद अर्पण करतो तो नंतर कुटुंबाने वाटून घ्यावा. प्रसादाने घरात पवित्रता आणि आनंद येतो. पूजा करताना मन एकाग्र असलं पाहिजे. मन दुसरीकडे फिरत असेल तर पूजा व्यर्थ जाते. 5 मिनिट केली तरी मन एकाग्र असेल तर ती पूजा थेट देवापर्यंत पोहोचते. पण मन दुसरीकडे असेल तर तासभर पूजा करूनही काही उपयोग नाही. देवाला आनंदित करायचं असेल तर खोटं बोलू नका. सत्याचा मार्ग धरावा. आई वडील, गुरु आणि मोठ्यांचा मान ठेवावा. गरजूंना मदत करावी. आपल्या आयुष्यात समाधान ठेवावं. या सद्गुणामुळे देव आपल्यावर प्रसन्न होतो. एवढंच सांगतो की देवाला मोठी आरास नको, मोठा खर्चही नको. देवाला फक्त एक छोटी गोष्ट हवी, ती म्हणजे शुद्ध भक्ती आणि श्रद्धा. आपण मनापासून देवाला आठवलं तर देव आपल्यापर्यंत लगेच पोचतो. म्हणूनच म्हणतात देव दगडात नाही, देव आपल्या भावनेत आहे. जो भक्त शुद्ध मनाने देवाची प्रार्थना करतो, जो जीवाला मदत करतो, जो खोटं बोलत नाही, जो सेवेमध्ये रमतो, त्याची पूजा देवापर्यंत नक्की पोचते. म्हणून रोज थोडा वेळ मनापासून देवाला आठवा आणि तुमच्या प्रत्येक पूजेचा देव नक्की स्वीकार करेल. मित्रांनो, देव हा दूर बसलेला नाही. देव कुठेतरी आकाशात लपलेलाही नाही. तर देव आपल्या जवळच आहे. आपल्या प्रत्येक श्वासात आहे, आपल्या प्रत्येक भावनेत आहे. आपण त्याला खऱ्या श्रद्धेने बोलावलं तर तो नक्की पावतो. एका गरीबाईने पोटच्या लेकराला 2 घास दिले आणि देवाला 1 घास ठेवला तर तो घास देव स्वतः स्वीकारतो. एक पाण्याचा थेंब जर मनापासून देवाला अर्पण केला तर तो थेंब गंगाजल होतो. एक साधं फूल जर श्रद्धेने अर्पण केलं तर ते फूल स्वर्गातील पारिजातकापेक्षा मोठं ठरतं. देवाला मोठा आरास नको, देवाला महागडं जेवण नको, देवाला हजारो फूल नको. देवाला हवं असतं ते फक्त एक शुद्ध मन. भक्ताने जेव्हा हात जोडून म्हणतो, हे देवा माझ्या चुका माफ कर, मला मार्ग दाखव, माझ्या कुटुंबाला सुख दे, तेव्हा देव नक्की पावतो. इतिहास साक्षी आहे. संतांच्या आयुष्यातून आपल्याला दिसतं. साध्या कुटुंबात जन्मलेल्या तुकाराम म्हणाला, विठोबा मला भेट, आणि विठोबा पावला. नामदेवाने पाण्याचा घडा अर्पण केला तरी पांडुरंगाने तो स्वीकारला. हेच दाखवतं की देवाला वस्तूची किंमत नसते, देवाला भावाची किंमत असते. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला देवापर्यंत पोहोचायचं असेल तर मोठी पूजा नको,
रोज मनापासून 2 शब्द म्हणा, हे देवा, मी तुझा आहे, तू माझा आहेस. मला योग्य मार्ग दाखव. माझे आयुष्य तुझ्या चरणी अर्पण करतो. आणि मग बघा, देव नक्कीच पावतो. देव कधीही भक्ताची रिकामी हात सोडत नाही. देव कधीही भक्ताची रिकामी हाक सोडत नाही. देव कधी दगडात नाही, देव आपल्या डोळ्याच्या पाण्यात आहे. देव आपल्या हृदयातील प्रेमात आहे. देव आपल्या सेवेत आहे. जो मनापासून भक्ती करतो त्याचं जीवन देवमय होतं आणि त्या भक्ताची प्रत्येक प्रार्थना देवापर्यंत पोहोचते. आजपासून ठरवा की रोज थोडा वेळ देवाला देणार, रोज मनापासून प्रार्थना करणार, रोज एखाद्या जीवाला मदत करणार आणि मग बघा तुमच्या जीवनात सुख, शांती, आनंद कसा येतो. कारण देव नक्की पावतो आणि भक्ताला कधीही सोडत नाही. मित्रांनो, आजची ही छोटीशी माहिती ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा. देव दूर नाही, देव आपल्या मनात आहे. आपण त्याला रोज साध्या भक्तीने आठवलं तर तो नक्कीच पावतो आणि आपलं आयुष्य सुख, शांती आणि आनंदाने भरून टाकतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भक्तीचा हा संदेश पुढे पोहोचण्यासाठी शेअर करा आणि अशा आणखी सुंदर माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ.